हरे कृष्ण, माझं नाव चैतन्य जीवनदास. श्री जगन्नाथ मंदिर इस्कॉन पाचोरा येथून आलेले आहे. तर इथे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की गोमाता आहे ती भारतामध्ये गोमातेला पूजली जाते. जसं भगवान श्रीकृष्णांना पण गोपाळ म्हटलं जातं. श्लोक येतो, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो. जे भगवान श्रीकृष्णसुद्धा गोमातेची पूजा आणि गोमातेचे पालन करायचे. म्हणून आपल्या भारत देवभूमीमध्ये गोमातेचं रक्षण झालं पाहिजे, गोहत्या पूर्णपणे करून झालं पाहिजे. यासाठी आणि निवेदन देण्यासाठी इथे समोर की भारतामध्ये गोमातेचं वृद्धी झाली पाहिजे, जास्तीत जास्त गोमातेचं पालन. आणि त्यासाठी गोमातेला राज्य सरकारद्वारे एक सन्मान दिला गेला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व आव्हान अभियान निमित्त आम्ही सर्व पाचोरा परिसरातून आणि पाचोऱ्यातून बरीचशी या ठिकाणी मंडळी जमलो होतो. आत्ता नुकतंच आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही एकच विनंती केली आहे की आमच्या गोमातेला गो सन्मान झाला पाहिजे. आपल्या गावापासून तर देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत आमच्या गोमातेचा सन्मान झाला पाहिजे, ही आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व साधू संत मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी, बजरंग दल माध्यमातून विश्व हिंदू परिषदची मंडळी या ठिकाणी सगळे जुळलो आणि आम्ही आज मोठ्या प्रेमाने आपल्या पाचोरा या तहसील ऑफिसवरती येऊन या ठिकाणी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आमची एकच इच्छा आहे की आमच्या गोमातेचा सन्मान व्हावा आणि संपूर्ण देशभरातून ही लाट आज उसळलेली आहे. ही लाट कुठंच थांबणार नाही अशी आम्ही देवाजवळही प्रार्थना करतोय. आम्ही जोपर्यंत आमच्या गोमातेला सन्मान मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, ही आम्ही एक निष्ठा आज या ठिकाणी प्रकट करतोय. गोमातेच्या सन्मानासाठी पाहिजे तर आम्ही सगळ्यांनी प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहोत, हीच आमची एक भावना आहे. जय गौमाता. माझं नाव योगेश सुरेश पाटील. पाचोरा विश्व हिंदू परिषद बजरंग दल पाचोरा प्रचार प्रसार मंत्री म्हणून काम करतोय. गो सन्मान आवाहन अभियान अंतर्गत आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आवाहन केलेलं होतं. त्या आव्हानाच्याद्वारे भरपूर प्रमाणात गोसेवकांनी, व्यापारी मंडळांनी आणि गोभक्तांनी एक छानपैकी उपक्रम करून एक तहसीलदारांना आपण निवेदन देणे, एक गोमातेसाठी एक आव्हान केलं की गोमाता राष्ट्रमाता व्हावी, गोहत्या बंद व्हावी. काय मागणी होते आपल्या? आपली मागणी हेच होती की गोमाता राष्ट्रमाता व्हावी, यासाठी एक प्रमुख मागणी होती. जय गौमाता, जय गोपाल. मेरा नाम दीनानाथ आधार पाटिल, विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड संयोजक. आज जो गो सम्मान आह्वान अभियान चलाया जा रहा था, जिसको देश के सभी साधु संतों महंतों द्वारा एक आह्वान किया गया था, आज लगभग देश की 5000 तहसीलों में सभी गो भक्तों द्वारा माननीय तहसीलदार महोदय को देश के राष्ट्रपति महामहिम के द्वारा, प्रधानमंत्री जी के द्वारा एवं मुख्यमंत्री जी के द्वारा और गवर्नर के द्वारा ज्ञापन सौंपा गया है सभी गो भक्तों द्वारा. और उसमें आग्रह किया गया है कि गौ माता को राष्ट्रीय माता का दर्जा प्राप्त हो, जिससे कि गौ माता की हत्या पूर्ण रूप से बंद हो, बूचड़खाने बंद हो एवं विधर्मियों द्वारा गौ माता का अपमान ना हो. इसी संदर्भ को लेकर आज पाचोरा तहसील में एवं पाचोरा तालुके में समस्त गो भक्तों ने अपनी उपस्थिति हाजिरी प्रदान की, जिसमें कि देश के शासन, प्रशासन, राजकीय पक्ष एवं वरिष्ठ अधिकारी सभी लोग यहाँ पर उपस्थित थे. और उन्होंने सभी ने मिलकर प्रभु श्री राम मंदिर से शोभा यात्रा निकालकर तहसीलदार महोदय को आज गो सम्मान आह्वान अभियान के तहत प्रार्थना पत्र स्वीकृत दिए. बाकी वरिष्ठ अधिकारियों के द्वारा आगे जो भी योजना बनती है, उसके जो भी उनका निर्णय रहेगा उसको ध्यान में और संज्ञान में लेते हुए आगे का काम गो भक्त सभी मिलकर करेंगे.